पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती। स्वराज दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। सांडवे बुद्रुक येथे श्री क्षेत्र काशी अयोध्या वृंदावन मथुरा यात्रेकरूंचा मेळावा संपन्न। माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले यांची कार्यक्रमाला उपस्थिती। हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज पांडे यांच्या नेतृत्वात उत्तर भारतातील प्रमुख धार्मिक स्थळाची भाविक यात्रा गेली 4 वर्ष सुरू आहे। काशी मथुरा वृंदावन अयोध्या अशा अनेक धार्मिक स्थळांच्या भाविकांनी दर्शन घेतले। या यात्रेमध्ये महाड आणि भोर तालुक्यातील यात्रेकरू मोठ्या संख्येने सहभागी होतात। यात्रा पूर्ण झाल्यानंतर यात्रेकरूंना पुन्हा एकदा भेटता यावे म्हणून गंगापूजन, सत्यनारायणची महापूजा आणि महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित होते। हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज पांडे यांच्या नेतृत्वात आणि संयोजकांच्या मदतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपन्न झाली। यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार मनाली मनोल काळीजकर, पंचायत समितीचे उमेदवार नूतनताई गोपाळ शेठ मोरे, दिव्या मनोहर रेशीम, नगरसेविका दीक्षा देवेंद्र शिंदे, माजी पंचायत समिती सदस्या अपर्णाताई अनिल येरुणकर, संयोजक ज्ञानेश्वर अण्णा देवजी येनुपुरे, कविताताई शेडगे, गौरी कदम, अरुणा शेडगे, अरुणा पवार आणि आयोजक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, स्वराज दर्शन, महाड, रायगड। खूपच आनंद वाटतो। 2021 पासून काशी, प्रयागराज, अयोध्या हे आम्ही गेल्या 2-3 वर्ष जात असताना आणि 2024-25 मध्ये आम्ही वृंदावन, मथुरा, गोकुळ ही सर्व सहकार्याने काही तालुके, महाड तालुका, भोर तालुक्यातून, पुण्यातून काही मंडळी असे गेल्या 3-4 वर्ष आम्ही जात असतो। आणि तीर्थयात्रा फक्त नाही तर त्या ठिकाणी जाऊन वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार काही कार्यक्रम केले जात असतात। आणि जात असताना आम्ही हरिपाठ, प्रवचन, कीर्तन व सर्वांना एक सोबत घेऊन यारे यारे लहान थोर असे सर्वांना एक मिळून आम्ही हा कार्यक्रम करत असतो। आणि त्या करण्याचा एक अतिशय आनंद वाटतो। आणि ते करत असताना असं वाटलं की आपण हे बाहेर जाऊन करत असताना काशी वृंदावनामध्ये, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमधून आपण सर्व वारकरी जात असतो। आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचं थोडक्यात सर्व आमचे येनुप्रियांना असो, आमचे महेश महाराज असो, सर्व सहकारी या चांडव्या गावच्या सर्व महिला मंडळ, कविता ताई असो, तुकाराम वांद्रे, ही सर्व मंडळी, भरत मालुसरे, ही सर्व मंडळी किंवा भोर तालुक्यातून काही साधक भाविक, ही सर्व मंडळींच्या प्रेमाखाते हा कार्यक्रमाचा आम्ही ह्या ठिकाणी ते नियोजन ठेवण्यात आलेलं आहे। आणि ह्याबद्दल तर खूपच म्हणजे आनंद आहे आणि आनंदही वाटतो। या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून या समाजाला सांगू इच्छितो की गेले 5 ते 6 वर्ष कोरोनाचा काळ गेल्यानंतर आमचे मार्गदर्शक, प्रमुख सल्लागार पांडे महाराज, रायगड भूषण यांच्या अथक प्रयत्नातून आम्ही गेले 4-5 वर्ष आबाल वृद्धांना घेऊन आमच्या यात्रेमध्ये जास्त करून भरणा महिला आणि वयस्कर लोकांचाच असतो। आणि अशा यात्रेकरूंचा आम्ही एक मेळावा ज्या अयोध्या, काशी, वृंदावन, मथुरा या ठिकाणून आल्यानंतर आम्हाला चित्त ज्या वेळेला गेलो तर हाच आनंद आम्ही त्या ठिकाणी एक मेळाव्यासारखाच कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला आणि सर्वांना एक कुटुंब म्हणून या ठिकाणी गेलं। विशेष असं मला असं वाटतं की एक कुटुंब जर बाहेर पडलं तर त्याची बरीचशी काळजी घ्यावी लागते। पण हे महाराज किंवा आम्ही सगळे, कोणाचे भाऊ, कोणाचा मित्र, कोणाचा मुलगा, कोणाला असे सहकार्य करत सर्वांना निर्विघ्नपणे 4-5
ह्या यात्रा आम्ही निर्विघ्नपणे पार पाडल्या आणि म्हणूनच ही सर्व मंडळी एक प्रेमापोटी की जेणेकरून एकत्र यावेत म्हणून ह्या आजच्या कार्यक्रमाचा घाट घातलेला आहे. आणि मला एक आनंदाची अशी आनंद वार्ताची उत्सुक तुम्हाला सांगू वाटते की सर्व महिलांनी या कार्यक्रमासाठी खूप मोठी मेहनत घेतली. आमच्या अरुणाताई असतील, आमच्या कविताताई असतील, आमच्या ताई असतील, त्या सर्वांनी खरंच घरचा कार्यक्रम जशी की एखादी वरमाई या कार्यक्रमासाठी नटून अनेक कष्टाने माझा हा कार्यक्रम झालाच पाहिजे. त्यांचं ते अथक प्रयत्नामुळे हा कार्यक्रम एवढा व्यवस्थित पार पडला. सगळ्यांना मी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या माध्यमाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि असेच आम्हाला सहकार्य करत राहा आणि अशा यात्रा निर्विघ्नपणे पार करण्यासाठी आपलं बोलायचं सहकार्य जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. जय हरी. मी अरुणा मंगेश पवार पारमाचवाडी येथे राहतो. खूप छान वाटलं मला. आम्ही काशी, अयोध्या, मथुरा, दिल्ली, आग्रा असे इत्यादी ठिकाणी महाराजांसोबत गेलो. खूप छान वाटलं. आम्ही तिथे नुसतंच म्हणजे असं ट्रिप पिकनिक या दृष्टिकोनातून गेलो नाही. आम्ही एक यात्रा असं सर्वांना एकत्र घेऊन तिथे गेलो. तिथे जाऊन कृष्णाचा जिथे जन्म झाला तिथे जाऊन आम्ही दहीहंडी सुद्धा साजरी केली. आपण 15 ऑगस्ट पण आलेली ना तिथे, 15 ऑगस्ट पण साजरी केली. आणि दहीहंडी असं नाही की आम्ही महिलांनीच दहीहंडी सण हा साजरा केला. दहीहंडी फोडली महिलांनीच. गोपालका वगैरे खूप सुंदर छान महाराजांनी माझ्यासारख्या माझं पामराला तिथे जाऊन प्रवचनाची महाराज आणि आमचे बंधू यांनी मला प्रवचनाची संधी दिली. मी खूप खूप आभारी आहे त्यांची. एवढं काय मला प्रवचनातलं जमत नव्हतं. कीर्तनाचा अभ्यास चालू आहे, परंतु तुमच्या सर्वांचं जर आशीर्वाद माझ्यासोबत असलं तर नक्की मी ते माझे प्रयत्न पूर्ण होतील. खूप छान सुंदर वाटलं. स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल.